तरी हा 18 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो पुन्हा एकदा सांगतो मी. 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पॅरामॅग्नेटिक कोण आहे असं विचारलं. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पुन्हा एकदा बघूया. 18 नंबर ऑप्शन डी जे आहे, ऑप्शन डी याचा आन्सर आहे. ऑप्शन डी कसा येतोय ते आपण बघूया. एफी आहे, एफी सोबत 6 वॉटर मॉलिक्युल आहे आणि त्यावरती चार्ज आहे C+. ठीक आहे, 3+ चार्ज आहे. मग इथे तुम्हाला करायचंय काय, ऑक्सिडेशन नंबर काढायचा एफीचा. एफीचा माहिती नाही, त्याला एक्स म्हटलोय मी. वॉटर, वॉटर वरती चार्ज 0 असतो. ठीक आहे, आणि कंपाऊंड वरती चार्ज +3 आहे. म्हणजेच आन्सर काय आलं, x = +3. एक्स जर का +3 आला म्हणजेच एफई वरती +3 चार्ज आहे. आता एफईचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, आर्गॉन 3d6 4h2. आता इथं 3+ आहे म्हणजे इथून 2 इलेक्ट्रॉन जाणार आणि ते 6चे इलेक्ट्रॉन 5 होणार. ठीक आहे, आता हे झाले डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन. मग डी चा बॉक्स काढायचा आपल्याला. हा आपण काढलाय डी चा बॉक्स. त्यामुळे टोटल 5 छोटे छोटे बॉक्स असतात, 2 3 4 आणि 5. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये 5. डी मध्ये टोटल 5 बॉक्स असतात, त्याला आपण म्हणतो सब ऑर्बिटल. ओके, आणि त्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन टाकायचा पहिल्यांदा. असे 5 इलेक्ट्रॉन बसले. त्यानंतर बघा, हा जो आपण लिगँड वापरला, हा लिगँड आहे H2O, जो की वीक फील्ड असतो. आणि वीक फील्ड लिगँड काही जास्त मोठे स्प्लिटिंग करत नाही, छोटे स्प्लिटिंग करत. शिवाय हे 6 जण आहेत, म्हणजे जॉमेट्री आहे ऑक्टाहेड्रल. आणि ऑक्टाहेड्रल जॉमेट्री मध्ये 2 बॉक्स वरती जातात आणि 3 बॉक्स खाली येतात. असे 5 बॉक्स जे आहेत ते अरेंज झालेले आहेत. मग इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कशी प्लेस होणार या ठिकाणी, गॅप जो आहे तो स्मॉल गॅप आहे. स्मॉल गॅप का बरं, बिकॉज H2O is weak field ligand. ठीक आहे, H2O काय आहे, वीक फील्ड आहे. गॅप छोटा आहे म्हणून 3 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन जे आहेत मुलांना 1-2 मिनिटं थांबा. ठीक आहे, बघा मुलांना, तर H2O हा आपण लिगँड या ठिकाणी वापरलाय, जो की वीक फील्ड लिगँड आहे. म्हणजे तो हे जे ग्रुप आहेत खाली 3 ऑर्बिटल वरती 2 ऑर्बिटल, त्यांची जास्त मोठी स्प्लिटिंग करत नाही. जास्त मोठी स्प्लिटिंग करत नाही म्हणून जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पहिल्यांदा 3 खाली बसतात आणि 2 वरती जातात, कारण गॅप जास्त मोठा नाहीये. तो 3 नंतर 2 ला वर जायला चान्स आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपले जे 5 ऑर्बिटल आहेत, 5 ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन बसून गेले.
ठीक आहे. आणि डी मध्ये जर का 5 इलेक्ट्रॉन आहे, सगळ्याच्या सगळे अनपेड आहे बघा, 5च्या 5 अनपेड आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनपेड जर काही इलेक्ट्रॉन असले, अनपेड इलेक्ट्रॉन जर का असले तर तो काय असतो, तो असतो पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. त्या कारणामुळे ऑप्शन डी जो आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे. आता जे तुम्हाला जनरली हे जे स्ट्रॉंग फील्ड वीक फील्ड समजत नसेल त्यासाठी एक शॉर्टकट म्हणून सांगतो मी तुम्हाला. जे स्ट्रॉंग फील्ड आहेत ते कोणकोणते आहे. स्ट्रॉंग फील्ड पहा, सायनाइड, कार्बोनिल, अमोनिया हे स्ट्रॉंग फील्ड आहे. आणि वीक फील्ड जे आहेत, वीक फील्ड मध्ये आपल्याला पाहायला भेटतो H2O, वॉटर, सर्व हॅलोजन. ठीक आहे. शक्यतो तुम्हाला हेच लिगँड येणार, ह्यापेक्षा वेगळे लिगँड तुम्हाला देणार नाही. CN, CO, NH3, H2O आणि हॅलोजन पैकी कोणतरी देतील, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. तर एवढा पार्ट लक्षात असू दे, भले ती सिरीज पाठ नाही झाली तरी चालेल, पण हा पार्ट लक्षात असतो. ठीक आहे. इथपर्यंत अडचण कोणाला समजलंय का मुलांना? पौर्णिमा समजलंय? हो सर. सायली? हो सर. शुभम समजलंय का? हो सर. रोहन? हो सर. ठीक. आता पुढचा जो क्वेश्चन आहे 19 नंबरचा, हा थोडा मोठा क्वेश्चन, पाहूनच भीती वाटते, एवढे मोठे मोठे पण प्रश्न असतात. हे प्रश्न फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी असतात, दुसरं काय. आपण घाबरून जावं म्हणून, दुसरं काय पर्पज नाही क्वेश्चन. आम्ही सर्वात लास्टला घेतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सोपं जाईल सॉल्व्ह करायला. क्वेश्चन पहा, क्वेश्चन कसा आहे. क्वेश्चन फार इंटरेस्टिंग. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड ऑफ कोबाल्ट, कोबाल्टचा एक कंपाऊंड आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितले आपण ते करू, कोबाल्ट असलेला एक कंपाऊंड आहे. पुढे काय सांगितलं, कंटेनिंग 5 अमोनिया मॉलिक्यूल, त्यामध्ये 5 अमोनिया आहे, लिहिले 5 अमोनिया, आणि एक नायट्रो ग्रुप आहे. आता हा नायट्रो देखील आपल्याला वीक फील्ड मध्ये पाहायला भेटतो, हा काय स्ट्रॉंग फील्ड नाही. नायट्रो वीक फील्ड. ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलंय अँड 2 क्लोरीन ऍटम फॉर 1 कोबाल्ट ऍटम, आणि आणखी 2 क्लोरीन आहे. आता नक्कीच पहा, या ठिकाणी जर का त्यांनी सांगितलं की 5 NH3 आहे, ओके, 1 NO2 आहे आणि 2 क्लोरीन आहे. आता 5 आणि हा एक NO2 असे मिळून 6 जण झाले. 6 जण म्हणजे ऑक्टाहेड्रल. आणि त्याने सांगितलं इथं क्लोरीन पण आहे. आता सध्या पुरतं आपण काय करूया, क्लोरीन बाहेर घेऊया, म्हणजे असं आपण अज्युम करू की 2 क्लोरीन बाहेर आहे. ठीक आहे. त्यांनी जी जी कंडिशन सांगितली ती आपण बघूया. पुढे काय सांगितलं पण, 1 मोल ऑफ दिस कंपाऊंड प्रोड्यूस 3 मोल आयन्स इन अन ऍक्टिव्ह सोल्युशन. आणि सांगितलंय हा कंपाऊंड जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतात तेव्हा यापासून 3 आयन्स भेटतात. आयन्स म्हणजे काय, ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, असे आपल्याला 3 आयन्स भेटतात. की पुढे काय सांगितलं, ऑन रिएक्टिंग दिस सोल्युशन विथ एक्सेस ऑफ AgNO3 सोल्युशन 2 moles ऑफ AgCl गेट प्रेसिपिटेट. आणखी काय सांगितलं, हेच जे सोल्युशन आहे या सोल्युशन सोबत जर का AgNO3 ची रिएक्शन केली तर यापासून 2 AgCl भेटतात. आता हे AgCl कुठून आले बघा, एखाद्या कंपाऊंड मध्ये सपोज एखादा R नावाचा कंपाऊंड आहे, त्याला जर का Cl जॉईंट असला आणि त्या ठिकाणी आपण AgNO3 जर का टाकू,
AgNO3 जर का टाकला होतं काय, हा Ag जाऊन इथलचा Cl काढून घेतो. म्हणजे हा जो Ag आहे ज्याला आपण सिल्वर म्हणतो, ह्या सिल्वरचा हॅलोजन सोबतचा बॉन्ड भरपूर स्ट्रॉंग असतो. सिल्वरचा हॅलोजन सोबतचा बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग. म्हणून तो ज्या पण कोणाला जॉईंट आहे, जसं की इथं Ag बघा NO3 ला जॉईंट, पण तो त्या NO3 ला सोडून जातो आणि कोणासंगती बॉन्ड करतोय, Cl सोबत बॉन्ड करतोय. म्हणजेच आपल्याला इथं एक गोष्ट पाहायला भेटते की सिल्वर अँड हॅलोजन यांच्यामध्ये बॉन्ड कसा आहे, बॉन्ड आहे स्ट्रॉंग. ठीक आहे, आपल्याला तिथं स्ट्रॉंग बॉन्ड पाहायला भेटतो. आणि तेच त्यांनी इथं सांगितलंय की हा जो एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये AgNO3 टाकल्यानंतर 2 Cl बाहेर पडतात. आता ही मी तुम्हाला काल कंडिशन सांगितली की जर का ते असं म्हणत असले की XYZ गोष्ट त्यामध्ये टाकल्यानंतर किंवा एखादं केमिकल टाकल्यानंतर एक गोष्ट बाहेर पडती, 2 गोष्टी बाहेर पडतात. आता ह्या ठिकाणी त्यांनी सांगितले AgCl बाहेर पडतो आणि Cl जो आहे, Cl आपल्या कंपाऊंड मधला. मग Cl जर का बाहेर पडतो, याचा अर्थ Cl ह्या चौकोन बॉक्सच्या अगोदरच बाहेर होता, कारण चौकोन बॉक्सच्या बाहेर असणारी गोष्टच आपण बाहेर काढू शकतो. म्हणजे सध्या आपण जे अज्युम करून स्ट्रक्चर लिहिलंय ऍक्च्युली तेच करेक्ट स्ट्रक्चर आहे. कारण लास्टला बघा काय विचारलं, द आयोनिक फॉर्म्युला ऑफ दिस कॉम्प्लेक्स वुड बी, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सचा आयोनिक फॉर्म्युला म्हणजे रिअल हा कॉम्प्लेक्स काय असणार. ठीक आहे, तर बघा हे आपण स्ट्रक्चर इथं अज्युम केलं होतं आणि हेच आपलं लकीली बरोबर आले की CO आहे, 5 NH3 आहे, एक NO2 आहे, बाहेर 2 क्लोरीन आहे. मग जेव्हा तुम्ही AgNO3 टाकणार तेव्हा हेच बाहेरचे 2 क्लोरीन, इथं एक AgNO3 नाही, आपल्याला 2 AgNO3 लागतील. AgNO3 आपण एक्सेस मध्ये टाकत असतो, बघा इथे त्यांनी दिलंय एक्सेस ऑफ AgNO3, कारण आपल्याला माहिती नाहीये नेमकं किती क्लोरीन आत आहे, किती क्लोरीन बाहेर. म्हणून त्यासाठीच आपण थोडंसं वाढवा माप टाकत असतो आपल्या बाहेर. AgNO3 जास्त प्रमाणात आपण तिथे ऍड करतो. जास्त प्रमाणात AgNO3 ऍड केल्यानंतर होतंय काय, जे पण बाहेरचे क्लोरीन आहे ते क्लोरीन रिमूव्ह करण्याचं काम हा AgNO3 मधला Ag करतो. ठीक आहे, आणखी त्यांनी वरती सांगितलं होतं बघा की वॉटर सोबत जर का मिक्स केलं, बघा 1 मोल ऑफ दिस कंपाऊंड, म्हणजे हा जर का एक कंपाऊंड आपण घेतला तर त्यापासून आपल्याला 3 आयन्स भेटतात, जेव्हा तो कशामध्ये डिझॉल्व्ह करतो आपण, वॉटरमध्ये, जे की आपण इथे समोर लिहिलं होतं बघा. 3 आयन्स भेटतात. मग हे 3 आयन्स कोणकोणते, बघा मी 1 बाय 1 आयन्स लिहितो आता. 3 कोणकोणते आहेत बघा, 2 तर क्लोरीन आहे. क्लोरीन वरती कोणता चार्ज असतो, Cl मायनस Cl मायनस. आता हे 2 क्लोरीन Cl मायनस जर का वेगळे झाले, तुम्हाला सांगा रे कॉम्प्लेक्स वरती किती चार्ज येईल, तर का +2 2 Cl मायनस वेगळे झाले तर यस +2 +2 चार्ज येणार. ठीक आहे, म्हणजे पहा हा कंपाऊंड जो त्याच्यावर किती चार्ज आला, +2. मग पाहायचं त्यांनी सांगितलं 3 आयन्स भेटताय का, यस भेटताय. एक क्लोरीन, दुसरा हा कॉम्प्लेक्स आणि तिसरा हा परत क्लोरीन, झाले 3 आयन भेटले. हेच आपल्याला पाहिजे होतं. या कंपाऊंड पासून पाण्यामध्ये मिक्स केलं 3 आयन भेटतात आणि हेच जे बाहेरचे क्लोरीन आहे, ओके, Ag येऊन काय करतो, याच क्लोरीनला काढून घेतो. 2 Ag येतात जे प्लस असतात ऍक्च्युली, आणि हे 2 क्लोरीनला काढून घेतात. सो असा जेव्हा पण क्वेश्चन येईल, त्यांनी जर सांगितलं जेवढे क्लोरीन बाहेर पडतात तेवढे क्लोरीन बाहेर पडतात, लक्षात ठेवायचं ते क्लोरीन किंवा ते ब्रोमीन किंवा ते आयोडीन, शक्यतो असा क्वेश्चन हॅलोजन बद्दलच असतो. आयदर तिथं क्लोरीन असतात किंवा ब्रोमीन असतात, दोघांपैकी कोणतरी असतात. जास्तीत जास्त क्लोरीन असण्याचे चान्सेस ब्राईट आहेत. ठीक आहे, आणखी मला काल एका स्टुडंटने क्वेश्चन विचारला होता, सर हे प्रायमरी व्हॅलन्सी सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे. आता हाच कंपाऊंड आपण घेऊया जो की आपण या ठिकाणी लिहिलेला आहे.
ज्यामध्येच मी तुम्हाला सांग, हा कंपाऊंड मी पुन्हा एकदा लिहितो. कंपाऊंड काय आहे? CO NH3 5 टाइम्स NO2 आणि बाहेर आहे Cl2. आता प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे ज्या गोष्टी चौकोन बॉक्सच्या बाहेर असतात त्यांना आपण म्हणतो प्रायमरी व्हॅलन्सी. त्यांना आपण काय म्हणतो? प्रायमरी व्हॅलन्सी. आणि ज्या पण गोष्टी चौकोन बॉक्सच्या आतमध्ये असतात, कोबाल्ट सोडून, बरं का, मेटल सोडून, म्हणजे जे लिगॅंड्स आहेत जे आतमध्ये जॉईंट असतात चौकोन बॉक्सला, त्यांना आपण म्हणतो सेकंडरी व्हॅलन्सी. असाच एक दुसरा कंपाऊंड लिहितो, K4FeCN6. K4FeCN6. आता ह्या ठिकाणी चौकोन बॉक्सच्या बाहेर आयदर लेफ्टला असो किंवा राईटला असो, त्याला आपण प्रायमरी व्हॅलन्सीच म्हणणार. आणि आतमध्ये जे आहे त्याला आपण सेकंडरी व्हॅलन्सी म्हणणार. प्रायमरी व्हॅलन्सीला आणखी एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं आयोनायझेशन स्फिअर. कारण हे जे आहेत बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत चौकोन बॉक्सच्या बाहेरच्या, त्या आपण सिम्पली आयन्सच्या फॉर्म मध्ये वेगळ्या करू शकतो, पण आतमधल्या गोष्टी आपण वेगळ्या करू शकत नाही. आतमधल्यांना म्हटलं जातं कोऑर्डिनेशन स्फिअर. ठीक आहे, आयोनायझेशन स्फिअर आणि कोऑर्डिनेशन स्फिअर. सो असा देखील क्वेश्चन विचारला जातो. समजलंय का सर्वांना? पौर्णिमा? हो सर. प्रीती समजलंय का? हो सर. आदेश? आदेश? हो सर. दयानंद? हो सर. गीतांजली? हो सर. ठीक. आता त्याच्याशीच रिलेटेड एक पुढचा क्वेश्चन आहे 20 नंबरचा. हा क्वेश्चन आपण घेऊया. 20 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. काय क्वेश्चन बघा, आणि इझी क्वेश्चन, म्हणजे तुम्ही देखील सॉल्व्ह करू शकता हा क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग कॉम्प्लेक्स. एक कॉम्प्लेक्स इथं दिलंय. काय कॉम्प्लेक्स आहे पहा? CuCN4 आणि 3 - त्यावरती चार्ज. तुम्हाला विचारलंय काय? C.N. आता असं नाव जेव्हा पण C.N हा सायनाइड नाही, इथलचा CN वेगळा आणि हा C.N वेगळा, बरं का. वरचा जो CN आहे तो सायनाइड आहे. हा C.N म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन नंबर. किंवा आणखी याला काय म्हटलं जातं? कोऑर्डिनेशन नंबर नाही, त्याला आणखी काय म्हटलं जातं? याला आपण आणखी सोप्या भाषेत लिहू शकतो की डोनर ॲटम. डोनर ॲटम attached to metal, central metal. Number of donor atom. आता इथं सेंट्रल मेटल शोधायचं. सेंट्रल मेटल कोणतं आहे? कॉपर. Cu इज द सेंट्रल मेटल. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे या सेंट्रल मेटलला किती जण जॉईंट झाले सांगा रे मला. मग Cu ला किती जण जॉईंट झालेले? 4. ठीक आहे, याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर किती येतोय आपला? 4. 4चा ऑप्शन कुठे कुठे? पहिले त्यांनी कोऑर्डिनेशन नंबर विचारलं, नंतर ऑक्सिडेशन नंबर विचारलाय, रिस्पेक्टिव्हली म्हटलं, म्हणजे पहिल्यावर तुम्हाला 4च भेटला पाहिजे. ऑप्शन बी जे आहे, बी ऑप्शन चुकलं, म्हणजे इथं पहिला 1 आहे. नंतर ऑक्सिडेशन नंबर काढायचा. आता ऑक्सिडेशन नंबर काढायचा तुम्हाला माहिती कसा कॅल्क्युलेट करतात. CuCN4 टाइम्स
3 मायनस चार्ज. ओके, कॉपरचं माहिती नाही तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर, त्याला एक्स म्हणा. सायनाइड प्रत्येकाचा -1 असतो, 4 जणांचा -4 आणि कंपाऊंड वरती चार्ज -3. सो -4 पलीकडे गेल्यानंतर +4. एक्स इज इक्वल टू +4 -3. So x becomes +1. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती आला? +1. सॉरी, ऑक्सिडेशन नंबर किती आला? +1. तर कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि ऑक्सिडेशन नंबर +1. ऑप्शन ए ऑप्शन इज करेक्ट. हे समजलं का मुलांना सर्वांना? हो सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. असा एक क्वेश्चन आहे, हा आपण स्किप करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 21 नंबरचा. त्याला सेपरेट करू. वन नंबरचा क्वेश्चन बघत आपण. काय सांगितलं 21 नंबरच्या क्वेश्चन मध्ये? व्यवस्थित पहा. आता ही थोडी वेगळी कन्सेप्ट आहे, ही आपण काल घेतली नव्हती. 2 कंपाऊंड त्यांनी काढले. कसे कसे 2 कंपाऊंड आहेत का? एक आहे पीटी PL2 आणि NH3 4 टाइम्स. बाहेर 2 बियर आहे आणि एका कंपाऊंड मध्ये पीटी BR2 NH3 4 टाइम्स आणि बाहेर 2 CL आहे. आता केअरफुली तुम्ही या कंपाऊंड कडे बघा आणि मला सांगा या दोन्ही कंपाऊंड मध्ये काय फरक आहे? व्यवस्थित पहा या कंपाऊंड मध्ये, मला सांगा फरक काय? आता पहा, या ठिकाणी पण प्लॅटिनम आहे, या ठिकाणी पण प्लॅटिनम. इथं पण 2 क्लोरीन आहे, इकडे पण 2 क्लोरीन. इथं पण 2 ब्रोमीन आहे, इकडे पण 2 ब्रोमीन. इकडे पण 4 अमोनिया आहे, इकडे पण 4 अमोनिया. या ठिकाणी देखील प्लॅटिनम सोबत टोटल 6 जण जॉईंट आहेत, 4 अमोनिया 2 क्लोरीन. या ठिकाणी देखील 6 जण जॉईंट आहेत, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. 6 दोन्ही ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. 4 अमोनिया 2 क्लोरीन, 4 अमोनिया 2 ब्रोमीन. मग फरक काय नेमका या 2 कंपाऊंड मध्ये? गीतांजली सांगता येईल? गीतांजली, कोमल, पौर्णिमा. सर, क्लोरीन आणि ब्रोमीनची पोझिशन, क्लोरीन बाहेर आहे दुसऱ्या कंपाऊंड. व्हेरी गुड. म्हणजे ह्या ठिकाणी पहा, याला मी वेगळ्या कलरनी मार्क करते बघा. या ठिकाणी क्लोरीन आतमध्ये आहे, आतमध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो कोऑर्डिनेशन स्फिअर मध्ये, आणि इकडं क्लोरीन बाहेर आहे म्हणजे आयोनायझेशन स्फिअर मध्ये आहे. तसंच या ठिकाणी ब्रोमीन बाहेर आहे आयोनायझेशन स्फिअर मध्ये आणि या ठिकाणी ब्रोमीन आतमध्ये. शिवाय दोघांवरती पण बघा चार्ज आहे, क्लोरीन वरती पण मायनस चार्ज असतो, ब्रोमीन वरती पण मायनस. तो काय झालंय, एका मायनस चार्जने जो कंपाऊंडच्या आतमध्ये होता
त्यांनी बाहेरच्या मायनस चार्जला रिप्लेस केलं, म्हणजे दोघांनी एकमेकांची जागा घेतली. तसं निगेटिव्हच्या जागेवर निगेटिव्हच जाऊन बसलं. ओके, तर त्यांनी एकमेकांच्या काय घेतल्या, जागा घेतल्या. आणि असं जे आयसोमरायझेशन असतं त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन. काय म्हणतो त्यांना आपण, आयोनायझेशन. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. कंपाऊंड जर का तुम्हाला दिला त्याला केअरफुली बघायचंय. जर का त्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे एक सारखे चार्ज जर का पहिल्यांदा काही बाहेर आहे नंतर ते आतमध्ये गेले, किंवा पहिल्यांदा काही आतमध्ये आहे ते जर का बाहेर गेले, जर का असं निगेटिव्ह चार्ज एकमेकांना रिप्लेस करत असले तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन आयसोमर. जर का लिंकेज आयसोमर असतं, यामधला ए ऑप्शन जो आहे त्याच्याबद्दल मी थोडं सांगतो. लिंकेज आयसोमर, लिंकेज आयसोमर तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपल्या कंपाऊंड मध्ये ॲम्बिडेंट लिगॅंड प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, ॲम्बिडेंट लिगॅंड. आता ॲम्बिडेंट लिगॅंड म्हणजे काय, बघा, ज्यांना दोन डोनर ऍटम असतात, म्हणजे दोन असे ऍटम असतात की ज्याच्याने ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात, पण ते दोघांनी पण ऍट अ टाइम इलेक्ट्रॉन देत. एकाने दिला तर दुसरा देत नाही, दुसऱ्याने दिला तर पहिलं देत. जसं की सायनाइड बघा, जर का कार्बनच्या बाजूने जॉईंट झाला तर सायनाइड, आणि नायट्रोजनच्या बाजूने जॉईंट झाला तर आयसोसायनाइड. सिमिलरली NO2 नायट्रोजनच्या बाजूने जॉईंट झाला तर NO2, ऑक्सिजनच्या बाजूने जॉईंट झाला तर ONO. असा थायोसायनाइड SCN, सल्फरच्या बाजूने जॉईंट झाला तर थायोसायनाइड, नायट्रोजनच्या बाजूने जॉईंट झाला तर आयसोथायोसायनाइड. आणि हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला लिंकेज आयसोमर पाहायला मिळतात. ठीक आहे, सो लिंकेज साठी ॲम्बिडेंट लिगॅंड असणं फार गरजेचं आहे, म्हणून ही कन्सेप्ट लक्षात असतं. ठीक आहे, दोघांबद्दल मी आता सांगितलंय, बाकी जसे काही क्वेश्चन्स येतील नेक्स्ट मी तुम्हाला पुढे देखील एक्सप्लेन करेन. आता हा होता 21 नंबरचा क्वेश्चन. आता असाच एक 23 नंबरचा क्वेश्चन. येस, हा 23 नंबरचा क्वेश्चन जो आता मी एक्सप्लेन केलाय त्याच्याशीच रिलेटेड. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. द टाइप ऑफ आयसोमेरिझम प्रेझेंट इन, एक कंपाऊंड दिलाय पण तो तुम्हाला वर्डच्या फॉर्म मध्ये दिलेला, म्हणजे त्याचा IUPAC नेम दिलेला. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, त्याचं तुम्हाला एक्झॅक्ट कंपाऊंड तयार करायचं आणि नंतर सांगायचं की तो कोणता आयसोमेरिझम दाखवू शकतो. आता बघा, यामध्ये मेन आहे क्रोमियम. सुरुवात आपण करूया क्रोमियम पासून. त्यानंतर नायट्रो पेंटा अमाइन, बघा नायट्रो म्हणजे NO2 आहे तिथं, आणि इथं दिलंय पेंटा. पेंटा म्हणजे 5. 5 काय आहे, अमाइन. अमाइन म्हणजे अमोनिया, म्हणजे NH3 5 आहे. ओके, आणि क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट दिलेली 3. नायट्रोवरती चार्ज असतो -1. ठीक आहे, नायट्रोवरती किती चार्ज असतो, -1. आणि आपल्याला थोडक्यात पहिल्यांदा इथं चार्ज किती आहे तो कॅल्क्युलेट करायचा. कारण चार्ज जर का तुम्हाला कळाला तर लगेच तुम्हाला समजेल की क्लोरीन किती लावायचं. आता यांचा नंबर किती येतो, अमोनियाचा 0, याचा नंबर येतो +2, याचा नंबर किती येतो +2. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणचं जर का आपल्याला चार्ज माहिती नाही, याचा नंबर असेल +2, म्हणजे एक्स हा वरचा चार्ज किती आलाय, चार्ज आला +2. मग या +2 ला बॅलन्स करण्यासाठी इथं किती पाहिजे, -2, म्हणजे 2 क्लोरीन पाहिजे. याचा अर्थ बाहेर किती क्लोरीन आहेत, बाहेर 2 क्लोरीन आहे.
Cl2. हे झालं ओरिजिनल स्ट्रक्चर. त्यांनी विचारलंय की हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणत्या टाईपचं आयसोमेरिझम दाखवतं. सांगा रे मग काय वाटतं तुम्हाला, कोणता आयसोमेरिझम दाखवत असेल. आत्ताच एक्सप्लेन केलं ऍक्च्युली. लिंकेज. लिंकेज. व्हेरी गुड. लिंकेज. का बरं लिंकेज? कारण या ठिकाणी नायट्रो आहे, NO2 आहे. सो एनच्या बाजूने जॉईंट झाला तर NO2 आणि आणखी एक चान्स आहे हेच कंपाऊंड असंच राहील, फक्त काय होईल NO2 च्या ऐवजी ONO होईल. तर NO2 असल्यानंतर एक कंपाऊंड आणि ONO असल्यानंतर एक कंपाऊंड. म्हणजे याला आपण एक आयसोमर म्हणू, याला आपण दुसरा आयसोमर म्हणू. झाले 2 आयसोमर. बाकी दुसरं कोणतं पॉसिबल यामध्ये नाही. येस, आणखी एक पॉसिबल होऊ शकतं जर का NO नी त्याची पोझिशन बदलवली आणि तो बाहेर गेला तर. ओके, पण त्यासाठी दुसरं कंपाऊंड त्यांना दाखवावं लागेल जे की त्यांनी दाखवलेलं नाही. ठीक आहे, पण असं जर का एकच कंपाऊंड त्यामध्ये असा ऍम्बिडेंट लिगँड जर का असला तर लगेच आन्सर लिंकेज वरती आपल्याला टिक करायचं. ऍम्बिडेंट लिगँड असला का लिंकेज आयसोमेरिझम. इथपर्यंत समजलंय सर्वांना? कार्तिक समजलंय? हो सर. ओंकार समजलंय? हो सर. रोहन? हो सर. रोहन समजलंय का? हो सर. शुभम? हो सर. ठीक. आता पुढचे क्वेश्चन मध्ये येतात. काय सांगितलंय पहा, द डी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. आता त्यांनी प्रत्येकाचं दिलंय बरं का, इथं आपण सेपरेटली दिलंय. Cr2+, Mn2+, Fa2+ आणि निकेल 2+. प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलंय. काय दिलंय इथं दिलंय पहिल्याच 3d4, 3d5, 3d6 आणि 3d8 रिस्पेक्टिव्हली म्हटलं. Which of the following aqua complex will exhibit minimum paramagnetic behavior? म्हणजे यापैकी कोणाचं, आता एक त्याने सांगितलंच काय बघा, ऍक्वा कॉम्प्लेक्स. ऍक्वा कॉम्प्लेक्स म्हणजे त्यांच्यामध्ये कोण आहे, त्यामध्ये वॉटर जॉईंट झालेले. ठीक आहे, इथं पहा त्यांनी ऑप्शन पण दिले. सर्वांमध्ये वॉटर आहे. किती वॉटर आहे? 6 वॉटर आहे. मग मला सांगा 6 वॉटर जर का असले तर कोणतं कॉन्फिगरेशन आहे, जॉमेट्री कोणती असेल? 6 वॉटर मॉलिक्युल असले तर जॉमेट्री कोणती असेल? प्रीती सांग बरं. 6 वॉटर मॉलिक्युल असले तर जॉमेट्री कोणती असेल? सायली? ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असणार. त्यांनी इथे विचारलं मिनिमम पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. आता लक्षात घ्या, मिनिमम पॅरामॅग्नेटिक म्हणजेच मिनिमम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मिनिमम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग आता सर्वांमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शोधा. आता ज्या अर्थी इथे त्यांनी दिलं H2O, मी तुम्हाला सांगितलं H2O काय असतो, वीक फील्ड असतो. आणि वीक फील्ड असल्यामुळे तो स्प्लिटिंग काय मोठी करत नाही, म्हणून 5 ऑर्बिटल मध्ये बरोबर एक एक करून इलेक्ट्रॉन जातात.
आता पहिला आपण क्रोमियम साठी लिहूया. क्रोमियम मध्ये बघा, त्यांनी सांगितलं क्रोमियम मध्ये 4 इलेक्ट्रॉन. सो हा बॉक्स काढलाय मी क्रोमियम साठी. एक, 2, 3, 4 आणि 5. हा क्रोमियम साठी बॉक्स काढला. ह्यामध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन आहे? यामध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन. 1, 2, 3, 4. हा क्रोमियम साठी झाला. पुढचं मँगॅनीज. मँगॅनीज साठी असाच बॉक्स आहे. डी मध्ये 5 टोटल सब बॉक्स असतात. या ठिकाणी Mn किती आहे? तर क्रोमियम 2+ आहे ना, चुकून 3+ आहे. क्रोमियम 2+ आहे आणि Mn देखील 2+. आणि Mn मध्ये किती इलेक्ट्रॉन सांगितले बघा वरती. Mn मध्ये किती इलेक्ट्रॉन सांगितले? 3d5 म्हणजे 5 अनपेड इलेक्ट्रॉन. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय Fe. Fe2+ सांगितलं. Fe2+, ज्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. 6 इलेक्ट्रॉन कशी लिहिणार? पहिल्यांदा 5, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6वा इलेक्ट्रॉन पेअरिंग मध्ये. आणि सर्वात लास्टला दिलाय निकेल. निकेल 2+. ठीक आहे. निकेल 2+. इथं पण डी मध्ये 5 बॉक्स असतात, पण त्यामध्ये निकेल मध्ये बघा इलेक्ट्रॉन किती सांगितले. निकेल मध्ये इलेक्ट्रॉन दिलेत 8. मग आता 8 इलेक्ट्रॉन कसे मांडायचे? 1, 2, 3, 4, 5 झाले. नंतर 6, 7 आणि 8. तुम्हाला विचारलंय काय बघा? मिनिमम पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. म्हणजेच तुम्हाला काय शोधायचंय? मिनिमम अनपेड इलेक्ट्रॉन. कमीत कमी अनपेड इलेक्ट्रॉन कुठे आहे सांगा रे मला. मग या चौघांपैकी कमीत कमी अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला कुठे दिसत? कमीत कमी अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन तुम्हाला कुठे दिसतात कमीत कमी? हा, मोठ्या नेतील की सेकंड ऑप्शन. बघा ह्या ठिकाणी 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. 1, 2, 3, 4. या ठिकाणी 5 आहे. 1, 2, 3, 4, 5. 5 अनपेड. या ठिकाणी बघा 4च अनपेड आहे, कारण हा तर पेअरिंग मध्ये गेला म्हणजे इथे 4 अनपेड. आणि लास्टचा जो इथं 2च अनपेड आहे बघा. तुम्हाला मिनिमम अनपेड विचारलं होतं. निकेल 2+ मध्ये मिनिमम अनपेड. सो ऑप्शन सी बरोबर असणार आहे. सी. आणि CBSE PMT या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 2007 साली हा प्रश्न विचारलेला. समजले का याचा आन्सर? आदेश, दयानंद. हो सर. आता हाच क्वेश्चन जर का विचारला असता की मॅक्सिमम अनपेड इलेक्ट्रॉन किंवा म्हटलं असतं की येस मिनिममच्या ठिकाणी मॅक्सिमम हा जर का वर्ड वापरला असता, मॅक्सिमम अनपेड इलेक्ट्रॉन, सांग बरं सायली मला काय आन्सर आला असतं? मॅक्सिमम अनपेड इलेक्ट्रॉन. ऑप्शन ए. ऑप्शन ए. ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए जो आहे तो आला असता कशासाठी? मॅक्सिमम साठी. तर तुम्ही ऑप्शन ए ला राऊंड करतो इथे लिहितोय मॅक्स. मॅक्सिमम साठी ऑप्शन ए आला. ओके. आता पुढचा क्वेश्चन.
25 नंबरचा. येस, पहा हा क्वेश्चन पहा आणि मला सांगा कोणत्या टाईपचा आयसोमेरिझम आहे. कोमल सांग बरं. कोमल, 25 नंबरचा क्वेश्चन, दोन्ही पण कॉम्प्लेक्सला व्यवस्थित पहा आणि मला सांग कोणता आयसोमेरिझम आहे. लवकर, फास्ट. ऑप्शन ए. ऑप्शन ए, लिंकेज. ठीक आहे, कारण या ठिकाणी पहा NO2 आणि ONO म्हणजे चेंज झालाय, लिंकेज बदललेली. कधी नायट्रोजनच्या बाजूने जॉईंट होतोय, कधी ऑक्सिजनच्या बाजूने. येस, इट इज अ लिंकेज आयसोमेरिझम. अगेन पुढचा पण सेम क्वेश्चन 26 नंबरचा, की लिंकेज आयसोमेरिझम कोण दाखवण. कोण दाखवण रे मग, दयानंद सांग बरं, लिंकेज आयसोमेरिझम कोण दाखवण. पुढचा 26 नंबरचा क्वेश्चन. दयानंद. ऑप्शन बी सर. ऑप्शन बी, कस काय रे दादा ऑप्शन बी करतोय, सांग बरं. लिंकेज पाहतोय ना आपण. रोहन. ए. ऑप्शन ए, नायट्रो ग्रुप. मी सांगितले तुम्हाला लिंकेज साठी कोण कोण लक्षात ठेवायचे. एक तर नायट्रो, सायनाइड आणि SCN यापैकी कोणी जर का असलं तर लिंकेज. बाकी दुसऱ्याचं नावच घ्यायचं नाही, एवढेच तिघं. ठीक आहे, आता हा 27 नंबरचा क्वेश्चन थोडासा आपण सेपरेट करू. क्वेश्चनचं आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. आता हा क्वेश्चन जो आहे हा मागच्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. काय सांगितलंय, व्हॉट विल बी द थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. म्यू ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. when CN ligand joined to Fe3 plus ion to yield complex. CN ligand जॉईन झाले, Fe3 plus ला जॉईन झाले, त्याची म्यू व्हॅल्यू तुम्हाला काढायची. मला पहिला म्यूचा फॉर्म्युला सांगा. म्यूचा फॉर्म्युला काय आहे. शुभम सांग बरं, म्यूचा फॉर्म्युला काय. शुभम. सुयश, म्यूचा फॉर्म्युला काय. म्यू इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट. पौर्णिमा. सर √n into n+2. n in bracket n+2. व्हेरी गुड. बोर मॅग्नेटॉन. ठीक आहे, आता n स्मॉल n आपल्याला काय रिप्रेझेंट करतो रे. स्मॉल n म्हणजे काय सायली. Number of unpaired electrons. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलं, Fe3+. मग आपण Fe चं पहिल्यांदा ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ. आर्गॉन 3d6
4H2. इथं सांगितलं Fe3+ आहे, मग त्याच्यावर 3+ चार्ज. 3+ चार्ज आला म्हणजे 3 इलेक्ट्रॉन त्याचे गेले, मग त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन बाहेरचे जाणार. ओके, म्हणजे बाहेर आला 0 आणि 1 इलेक्ट्रॉन आतमधला जाणार, म्हणजे आत 6 झाली 5. आता सांगितलं की अशी सिच्युएशन आहे आणि लिगॅंड कोणते जॉईंट झाले बघा, सायनाइड. आता मला सांगा सायनाइड लिगॅंड कसे आहेत, स्ट्रॉंग फील्ड आहेत की वीक फील्ड? Strong field. स्ट्रॉंग फील्ड. ठीक आहे, ऑलरेडी या ठिकाणी पहा Fe मध्ये टोटल 5 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 and 5. 5 बॉक्स काढले आपण, प्रत्येक बॉक्स मध्ये पहिल्यांदा आपण एक इलेक्ट्रॉन दाखवले. बट जसे ते सायनाइड Fe च्या जवळ बॉन्ड करण्यासाठी येतात, सायनाइड स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे या ठिकाणची स्प्लिटिंग जी आहे ती मोठी स्प्लिटिंग होती. स्प्लिटिंग कशी होती, मोठी होती. 2 वरती राहतात आणि 3 खाली जातात. ठीक आहे, तर मी इथे लिहितोय मोर, you can say large splitting. Large splitting. आता पहा, लार्ज जर का स्प्लिटिंग झाली, ओके, लार्ज स्प्लिटिंग जर का झाली तर हे जे 5 इलेक्ट्रॉन आहेत त्यापैकी 3 जण खाली येतील, पण बाकीच्या 2 ला वरती जायला जागा नाही, कारण वरती म्हणजे एनर्जीचा गॅप जो आहे तो भरपूर जास्त वाढलेला, म्हणून बाकीचे 2 इलेक्ट्रॉन देखील खालीच येतात. बाकीचे 2 इलेक्ट्रॉन कुठे येत आहेत, खाली येतात. आणि ही जी सिच्युएशन आहे सध्याला, ही जी आपण इकडं बॉक्स मध्ये दाखवलेली बघा, ही सिच्युएशन, ही खरी सिच्युएशन आहे जेव्हा त्याला सायनाइड जॉईंट होतात. त्याला ही सायनाइड जॉईंट होण्याच्या अगोदरची सिच्युएशन ही जी आहे, ही सायनाइड जॉईंट होण्याच्या अगोदरची सिच्युएशन. पण आपल्याला त्यांनी सांगितलं की सायनाइड जॉईंट झाल्यानंतर काय होणार आहे ते विचारलं. सो सायनाइड जॉईंट झाल्यानंतर इथे केअरफुली तुम्ही बघा, तुम्हाला फक्त एकच इलेक्ट्रॉन, एकच अनपेड इलेक्ट्रॉन पाहायला भेटत. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे एक अनपेड इलेक्ट्रॉन जर का असला तर किती व्हॅल्यू असते रे मग एक अनपेड इलेक्ट्रॉन साठी? 1.73. 1.73. ठीक आहे, हे फक्त कशामुळं, सायनाइड लिगॅंड होता जो की स्ट्रॉंग फील्ड आहे, त्यामुळे आपल्याला 1.73 बोर मॅग्नेटॉन ही व्हॅल्यू भेटली. इन केस जर का सायनाइडच्या अगोदर ऐवजी या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल जर का असतात, वीक फील्ड, वीक फील्ड जर का वॉटर मॉलिक्युल असतं तर सांगा बरं याचा आन्सर काय आला असतं? सायनाइडच्या ऐवजी जर का वॉटर मॉलिक्युल असतं तर काय आन्सर आलं पाहिजे? Option C. 5.92. कारण बघा, जर का वॉटर मॉलिक्युल जर का या ठिकाणी लिगॅंड असतात तर स्प्लिटिंग काही जास्त मोठी झाली नसते, छोटी स्प्लिटिंग झाली असते. आणि छोटी जर का स्प्लिटिंग झाली असती तर इलेक्ट्रॉन जे आहे 5 इलेक्ट्रॉन पैकी 3 खाली आणि दोघांनी इझिली वरती जंप मारली असते. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला 1 2 3 4 5 अनपेड इलेक्ट्रॉन भेटले असते. आणि जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन असतात त्याच्याच पुढचा आन्सर असतो. 5 अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे 5.92 बोर मॅग्नेटॉन. तर हा पार्ट जो आहे महत्वाचा आहे पार्ट. असे क्वेश्चन विचारले जातात. आता यामध्ये व्हीबीटी प्लस सीएफटी मिक्स आहे, क्रिस्टल फील्ड थेरी, आणि त्यांनी नेमकी तुमच्या सिलेबस मधून सीएफटी कॅन्सल केली. विदाउट सीएफटी तुम्ही कशाचा आन्सर लिहू शकत नाही, कारण खरं तर हे आन्सर असं आलंय त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रूव्ह केलंय सीएफटी.
व्हीबीटी मध्ये काही दोष होते जे की सीएफटी ने कम्प्लीट केलेले आणि त्यांनी सीएफटी तुमच्या या वर्षी सिलेबस मधून काढून टाकले. पण मी तरी तुम्हाला हे जे मी स्प्लिटिंग बद्दल बोलतोय ना, स्प्लिटिंग ही कम्प्लिटली कन्सेप्ट व्हीबीटीची. म्हणजे मी तुम्हाला आन्सर जे सांगतो ते व्हीबीटी मिक्स करून आन्सर सांगतो. कारण तसं आपण आन्सर काढूच शकतो. व्हीबीटी आणि सीएफटी असं मिक्स करून मी तुम्हाला आन्सर सांगतो. सीएफटी शिवाय, सीएफटी म्हणजे क्रिस्टल फील्ड थेअरी, ह्याच्याशिवाय आपण सांगूच शकत नाही की वॉटर असताना व्हॅल्यू एवढी का बरं येते आणि सायनाइड असताना व्हॅल्यू एवढी का बरं येते. ते आपण जे म्हटलंय ना की सायनाइड असल्यानंतर एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे आणि वॉटर असल्यानंतर 5 अनपेड इलेक्ट्रॉन, हे व्हीबीटीने सांगितलं होतं, बट याला प्रूफ सीएफटीने केलं. असं का बरं होतं? आणि ती जी स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे ती देखील सीएफटीने काढलेली, ज्याच्याने आपल्याला स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड पाहायला मिळते. म्हणून हे महत्वाचे नाही ते. ओके, आता पुढचं म्हणजे तुमचा आवडता क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? केमिकल फॉर्म्युला तुम्हाला सांगायचं फॉर आयरन 3. फॉर आयरन 3, बरोबर का? आयरन 3 आहे आणि तो हेक्सासायनोफेरेट 2, म्हणजे थोडक्यात आतमधला जो आहे त्याच्यावरती 2 चार्ज आहे, फेरेट त्यावरती 2 चार्ज आहे, आणि बाहेरचा जो आहे त्याच्यावरती 3 चार्ज. आता सिम्पली या कंपाऊंडचा प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर काढून देखील तुम्ही आन्सर सांगू शकता. सांगा बरं काय असेल आन्सर? बाहेरचा 3 आला पाहिजे चार्ज आणि आतमधल्याचा चार्ज आला पाहिजे 2. मग प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर काढा. ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं बाहेरच्या 3 आहे, तर प्रत्येक या ठिकाणी सपोज ए नंबरचा जो आहे Fe आणि त्या ठिकाणी Fe, CN6. याचं 3+ चार्ज. तर हे मी तुमच्यावर सोडवतो, हा होमवर्क म्हणून करायचा. ठीक आहे का? याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक एबीसीडी प्रत्येकासोबत खेळावं लागणार, प्रत्येकाचा चार्ज कॅल्क्युलेट करावा लागणार. ठीक आहे, हा मी तुमच्यावरती सोडवतो. आता पुढचा क्वेश्चन बघा, हा देखील थोडासा वेगळ्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. काय सांगितलं क्वेश्चन म्हणजे पहा, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज एक्सपेक्टेड टू ऍब्सॉर्ब, काय सांगितले पहा, ऍब्सॉर्ब विजिबल लाईट. विजिबल लाईट कोण ऍब्सॉर्ब करणार? आता लक्षात घ्या, विजिबल लाईट तेच ऍब्सॉर्ब करतात ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. विजिबल लाईट ऍब्सॉर्ब कोण करतील? कंटेनिंग अनपेड इलेक्ट्रॉन, ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तेच विजिबल लाईट ऍब्सॉर्ब करतात. मग बघा या ठिकाणी ऑप्शन जे 4 ऑप्शन आहेत एबीसीडी, यामध्ये चेक करा विजिबल लाईट ऍब्सॉर्ब कोण करणार. म्हणजे थोडक्यात कोणामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे.
या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मेटलची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे, ऑक्सिडेशन नंबर आहे, तो कॅल्क्युलेट करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला आन्सर काढता येईल. रोहन सांग बरं. ठीक आहे, मला प्रत्येकाचा आहे तुम्ही ऑक्सिडेशन नंबर सांगा. कॅडमियमचा किती येतोय, टिटॅनियमचा किती येतोय, क्रोमियमचा किती येतोय ऑक्सिडेशन नंबर, आणि लास्ट झिंकचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो तो मला सांग. चला फास्ट. गीतांजली सांग बरं, कॅडमियमचा किती येतोय. +3. +3. व्हेरी गुड. कॅडमियमचा +3. कोमल सांग बरं, टिटॅनियमचा किती येतोय. कोमल. कार्तिक. कार्तिक किती येतं टिटॅनियमचा. सायली, पौर्णिमा. +4. +4. +4. क्रोमियमचा किती येतोय रे, क्रोमियम. +3. +3. +3. आणि झिंकचा किती येतोय. 2 +2. +2. व्हेरी गुड. आता स्कॅन्डियम 3+. स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 3d1 4s2. पण जर का 3+ आहे याचा अर्थ डी मध्ये पण इलेक्ट्रॉन नाही, एस मध्ये पण इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन गेले. टिटॅनियमचा असतो 3d2 4s2. पण इथे 4 इलेक्ट्रॉन गेलेत, 4 इलेक्ट्रॉन गेलेत म्हणजे इथं पण 0, इथं पण 0. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते 3d5 4s1. आणि या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन गेलेत, 3 गेलेत म्हणजे इथं झालं 0, इथं झाले 3. आणि लास्टला आहे झेडएन. झेडएन मध्ये असतात 3d10 आणि 4s2. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन गेलेत म्हणजे इथे आहेत 3d10. आता मला सांगा अनपेड इलेक्ट्रॉन कशामध्ये प्रेझेंट आहे. अनपेड इलेक्ट्रॉन कशामध्ये प्रेझेंट. क्रोमियम. क्रोमियम 3+, 3 इलेक्ट्रॉन. कारण डी जो आहे, डी म्हणजे 5 बॉक्स, 1 2 3 4 आणि 5. 3 इलेक्ट्रॉन कसे टाकणार आपण, अशा पद्धतीने सर्वच्या सर्व अनपेड. झिंक जो आहे, झिंक मध्ये 10 आहेत, बरोबर आहे, सर्वात जास्त इलेक्ट्रॉन झिंक मध्ये. बट ते 10 आपण कसे लिहिणार, सगळेच्या सगळे पेअरिंग मध्ये, तो इथं अनपेडच नाही. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे D0 आणि D10 हे कलरलेस असतात. कलरलेस असतात म्हणजे काय, हे व्हिजिबल लाईट ऍब्झॉर्ब करत नाही.
आणि यांच्यापासून आपल्याला कलर दिसत. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी. आता एक JEE मध्ये क्वेश्चन विचारलेला होता 2008 साली. ओरिसा या स्टेट मध्ये पेपर घेतलेला होता आणि त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला की FeCNS ज्याला आपण थायोसायनाइड म्हणतो, 6 जॉईंट आहे 3-4. तिथून कंपाऊंड चेंज झाला FeF6 कडे 3- चार्ज आहे. फक्त लिगॅंड थोडक्यात बदलले आणि त्यांनी विचारले की मॅग्नेटिक मुवमेंट काय होईल. मॅग्नेटिक मुवमेंट काय होईल म्हणजे थोडक्यात अनपेड इलेक्ट्रॉन तर नंबर पहिल्यांदा किती होता आणि नंतर किती झालाय हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. मग ह्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे. आता हा जेईचा क्वेश्चन आपल्या सीईटीच्या कसं बघायला गेलं तर थोडीशी बाहेरची लेवल आहे, त्या लेवलने आपला स्टडी झालेला नसतो. जेई आणि नीट साठी स्टडी जो आहे तो 8वी पासून असतो. 8वी पासून 8th स्टँडर्ड पासून 8वी 9वी आणि 10वी. सेपरेटली नीट आणि जेई साठी तेव्हापासून तुम्हाला स्टडी करावी लागते. बेसिक कन्सेप्ट जे आहे ते लक्षात घ्यावे लागतात आणि मेन म्हणजे CBSE NCERT ठीक आहे, या सिलेबसचा स्टडी करावा लागतो. आपण असतो पुन्हा बोर्डचे, आपल्याला हे झेपवत नाही. 8वी 9वी 10वीला बराच वेळ आपल्याला बेरीज वजाबाकी जमत नाही. तशा सिच्युएशन मध्ये नीट जेई साठी तेव्हापासून प्रिपेअर करायचं. आपल्याला वाटतं नीट जेई काय 12वीचे बोर्डाचे पेपर झाले तर झालं करू आपण जेई स्टडी, असं नसतं. ठीक आहे, 5 वर्ष आधी तेव्हापासून त्याचं प्रिपरेशन असतं. तर बघा जेई मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या ठिकाणचे जे लिगॅंड्स आहेत तुम्हाला हे लिगॅंड्स माहिती पाहिजे. आता एफ बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं, एफ जो आहे हा वीक फील्ड आहे आणि हा जो CN आहे CNES हा स्ट्रॉंग फील्ड. ठीक आहे, हा जर का स्ट्रॉंग फील्ड आहे ह्यांच्यावरती -1 चार्ज आहे बरं का. क्लोरीन वरती जसा -1 तसा CNES वरती देखील -1 चार्ज. आता मला दोन्ही पण केस मध्ये Fe वरती किती चार्ज येईल ते सांगा. +3. दोन्ही पण ठिकाणी +3 येतोय का दुसरीकडे थोडा वेगळा सेम. सेम येतो. Fe3+ Fe3+ दोन लिहितोय Fe3+ Fe3+. Fe3+ मध्ये मला सांगा रे अनपेड इलेक्ट्रॉन किती असतात Fe3+ मध्ये. आता आपण कालपासून करतोय कॅल्क्युलेट, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किती 5. 5 Fe3+ आणि Fe मध्ये असतात 3d6 4s2. ओके, आणि 3 इलेक्ट्रॉन काढले म्हणजे इथले 2 गेले आणि इथला 1 गेला म्हणजे इथं 5 राहील. 3d5 हे दोघांमधली पण सिच्युएशन आहे की एफच्या ठिकाणी म्हणजे Fe ला 5 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला आपण 3d5 म्हणतो. पण जेव्हा SCN असतो SCN ला स्प्लिटिंग जास्त असते. आणि जेव्हा फ्लोरीन असतो फ्लोरीनला स्प्लिटिंग कमी असते. स्प्लिटिंग कमी जर का असली तर एक इकडं दुसरा इकडं तिसरा इकडं चौथा इकडं पाचवा इकडं. हे कशासाठी सांगतोय मी, हे मी सांगतोय फ्लोरीन साठी, जेव्हा फ्लोरीन लिगॅंड आहे
सो इथे मी याच्यासमोर फ्लोरीन करतो आणि याच्यासमोर CnS करतो, थायोसायनाइड. थायोसायनाइड असल्यानंतर 5 इलेक्ट्रॉन कसे भरणार आपण? 3 तर खाली येतील, 4था पण खाली येईल आणि 5वा पण खाली, म्हणजे इथं एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. पहिला त्यांनी बघा CnS दिला होता, म्हणजे पहिल्यांदा अनपेड इलेक्ट्रॉन 1 होता, नंतर अनपेड इलेक्ट्रॉन किती झालेत? 5 झाले. बघा पहिला काय होता? पहिला CnS होता, त्यामध्ये 1 अनपेड इलेक्ट्रॉन, आणि फ्लोरीन मध्ये किती झाले? 5 अनपेड इलेक्ट्रॉन. हा इथे या ठिकाणी 1 अनपेड इलेक्ट्रॉन, या ठिकाणी 5 अनपेड इलेक्ट्रॉन. मला सांगा रे, मॅग्नेटिक मुवमेंट काय होणार आहे? 1 पासून 5 पर्यंत वाढणार आहे का कमी होणार आहे? increase. इन्क्रीज. इन्क्रीज होईल. जर का 1 असला जो की FeCnS6 मध्ये होता, त्याची मॅग्नेटिक मुवमेंट असेल 1.73 बोर मॅग्नेटॉन. हे केव्हा? जेव्हा CnS जॉईन होत. नंतर 5 आले तेव्हा किती होणार? 5.92 बोर मॅग्नेटॉन. आणि तेव्हा कोण जॉईंट आहे? फ्लोरीन. सर्वांना समजलाय का क्वेश्चन मुलांनो? कार्तिक समजलंय का? हो सर. ओके. आणि लास्ट क्वेश्चन पहा, 31 नंबरचा. अकॉर्डिंग टू द पॉस्ट्युलेट ऑफ वर्नर्स थेरी, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते बघायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे बाहेरचा जो असतो त्याला आपण प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतो, आतमधला त्याला आपण सेकंडरी व्हॅलन्सी म्हणतो. मग कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे ते विचारलं. पहिलं म्हटलंय की प्रायमरी व्हॅलन्सी आयोनायझेबल असते, नंतर म्हटलंय सेकंडरी व्हॅलन्सी आयोनायझेबल असते, थर्डला म्हटलंय की दोन्ही पण व्हॅलन्सी नॉन आयोनायझेबल असते, आणि डी म्हटलंय ओनली प्रायमरी व्हॅलन्सी इज नॉन आयोनायझेबल. मग सांगा मला कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? यस, मोठ्याने सांग प्रीती. ऑप्शन ए. ऑप्शन ए, प्रायमरी व्हॅलन्सी फक्त काय असते? आयोनायझेबल असते. ठीक आहे, फक्त ह्यालाच आपण आयोनाइज करू शकतो, मधल्याला आयोनाइज करू शकत नाही. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. एवढं काय आज आपण लेक्चर मध्ये घेतलेलं. 18 पासून सुरुवात केली, 31 पर्यंत क्वेश्चन आपण घेतले. झालेत हे फक्त जवळपास 13 क्वेश्चन झालेत, हे फक्त 13 क्वेश्चन बरोबर. तर सर्व क्वेश्चन मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे, पुढे काही क्वेश्चन घ्यायचेच का थांबायचंय मुलांना? तुम्ही सांगा. अजून घ्या सर. अजून घेऊ. ठीक आहे, आणखी आपण एक थोडेसे क्वेश्चन घेऊ, 4-5 क्वेश्चन घेऊया, मग आपण थांबू. जास्त ओव्हरलोड पण नको. उद्या देखील मी हा चॅप्टर पुन्हा कंटिन्यू करणार. ठीक आहे, करण्याची गरजच आहे, थोडा मोठा चॅप्टर आहे हा.
ठीक आहे, पुढचा क्वेश्चन 32 नंबरचा क्वेश्चन. सोपे सोपे क्वेश्चन आहेत, आपण वाटलं तर 40 पर्यंत क्वेश्चन घेऊ, मग आपण थांबू. काय विचारले पहा, रॉंग स्टेटमेंट तुम्हाला ओळखायची. रॉंग स्टेटमेंट कोणती. इथं त्यांनी कॉम्प्लेक्स घेतलाय NiCO4 असा कॉम्प्लेक्स घेतलेला. आणि तुम्हाला त्याच्यातली रॉंग स्टेटमेंट ओळखायची, चुकीची स्टेटमेंट कोणती. बघा, जो कॉम्प्लेक्स दिला इथं त्यावरती आपल्याला पाहायला भेटते कोणता चार्ज नाही, शिवाय त्याच्या बाहेर पण कोणी नाही. लेफ्ट साईडला, राईट साईडला पण कोण नाही, लेफ्ट साईडला पण कोण नाही, आणि त्यावरती कोणता चार्ज पण नाही. असा जो कॉम्प्लेक्स असतो त्याला आपण म्हणतो न्यूट्रल कॉम्प्लेक्स. त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे ह्यावरती कोणताही चार्ज नाही, चार्जलेस कॉम्प्लेक्स, न्यूट्रल. या ठिकाणी सर्वात पहिले त्यांनी 2 प्रश्न विचारले, ते म्हणजे निकेलचा ऑक्सिडेशन नंबर किती. आता इथे निकेलचा माहिती नाही आपल्याला, 0 X आपण कन्सिडर करू. CO कार्बोनिल, CO लक्षात घ्या, कार्बोनिल देखील न्यूट्रल लिगँड आहे, त्यावरती कोणता चार्ज नसतो कार्बोनिलवर. तो कार्बोनिलला पण 0 कन्सिडर करा, वरती पण चार्ज 0 आहे. म्हणजे थोडक्यात Xचा आन्सर किती आला, 0. याचा अर्थ निकेल वरती चार्जच नाही. निकेल वरती चार्ज नाही म्हणजे निकेलचे इलेक्ट्रॉन काढलेले नाहीये. आणि त्यांनी पहिलाच ऑप्शन दिलाय की निकेल वरती +1 चार्ज. आणि आपल्याला रॉंग स्टेटमेंट ओळखायला लागली. रॉंग स्टेटमेंट कोणती असणार आहे मग, ऑप्शन ए, त्याच्यावरती +1 चार्ज आहे, ही रॉंग स्टेटमेंट. मग राईट कोणती आहे, ऑप्शन बी. आणखी सी मध्ये बघा काय सांगितलं, निकेल इज अ कॅटायनिक मेटल. निकेल काय आहे, कॅटायनिक मेटल आहे. तो यस, निकेल या ठिकाणी मेटलचं काम करतो. कॅटायनिक, सध्याला त्यावरती कोणता चार्ज नाही, बरोबर, पण त्यावरती चार्ज येऊ शकतो कारण तो मेटल आहे ना. त्याने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे त्यावरती प्लस चार्ज येणार आहे. कारण बाकी इतर कॉम्प्लेक्स मध्ये आपण पाहतो निकेलवरती +1, +2, +3 चार्ज असतो. आणि या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये पहा, CO हा न्यूट्रल लिगँड आहे, बरोबर. CO हा न्यूट्रल आहे, 0 चार्ज आपण त्याचा घेतो. सो ऑप्शन ए फक्त रॉंग आहे, तो आपण चेक केला. 33 नंबरचा क्वेश्चन पण तसाच आहे, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायची. काय कॉम्प्लेक्स दिलाय, PTCl, त्याच्यानंतर NH3 5 टाइम्स आहे आणि बाहेर 3 Cl आहे. सांगा मग मला ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल प्लॅटिनमचा. याला X कन्सिडर करा, मला आन्सर सांगा, ऑक्सिडेशन नंबर प्लॅटिनमचा किती असेल. +4. +4, व्हेरी गुड. कारण पहा क्लोरीन -1 आहे, ठीक आहे. या क्लोरीनला पण जर का तुम्ही -3 धरली, कॉम्प्लेक्स वरती 0 चार्ज जर का धरला, -4 and X becomes +4. ओके, आता हे कॉम्प्लेक्स पहा 34 नंबर, 34 नंबरचा क्वेश्चन पहा. यामध्ये कॉम्प्लेक्स त्यांनी दिला आणि त्यांनी विचारलाय हा कॉम्प्लेक्स कोणत्या टाईपचा आयसोमेरिझम दाखव. आता बघा, बाहेर पण क्लोरीन आहे, आतमध्ये पण क्लोरीन, ठीक आहे. बाहेर पण क्लोरीन आहे आणि आतमध्ये पण क्लोरीन, म्हणजे आयोनायझेशनचा तर काही प्रश्न नाही. आयोनायझेशन पहिली गोष्ट नाहीच. लिंकेज साठी ऍम्बिडेंट लिगँड पाहिजे, पण ऍम्बिडेंट लिगँड देखील या ठिकाणी नाही. सायनाइड पण नाहीये, नायट्रो पण नाहीये, हायोसायनाइड पण नाहीये, म्हणजे ऑप्शन सी पण चुकीचं आहे. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम मध्ये आपल्याला 2 वेगवेगळे मेटल पाहिजे लागतात, 2 कॉम्प्लेक्स आणि 2 मेटल पाहिजे लागतात. लक्षात घ्या, कोणासाठी सांगतोय मी, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम साठी. म्हणजे या ठिकाणी जर का ग्रीन कलरचा मेटल आहे आणि त्याच्यासोबत जर का ब्लू कलरचे लिगँड आहेत,
तर नेक्स्ट केस मध्ये रेड कलरचा मेटल पाहिजे, वाटलं तर तुम्ही पर्पल कलरचे लिगॅंड घेऊ. कोऑर्डिनेशन साठी सांगतोय बरं का मी. आणि या ठिकाणी मग होतं काय, याचे लिगॅंड हा घेतो आणि याचे लिगॅंड हा घेतो, म्हणजे लिगॅंड थोडक्यात एक्सचेंज होतं. पण मेटल आपल्याला कसे पाहिजे, वेगवेगळे मेटल पाहिजे. मेटल कसे पाहिजे आपल्याला, वेगवेगळे. किंवा बरंच वेळा वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटचे मेटल आपल्याला पाहिजे. एक तर त्यांचा ऍपिअरन्स जो आहे तोच वेगळा पाहिजे, किंवा मग वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट. आणि तसं पण इथं काही नाहीये, म्हणजे ऑप्शन डी देखील चुकीचं आहे. मग आता या ठिकाणी राहिला प्रश्न, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम की ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आहे की ऑप्टिकल आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. 34 नंबर. काय वाटतंय रे तुम्हाला, आहे का कोणाला याबद्दल थोडस नॉलेज? कोणता असला पाहिजे हा? आता हे जॉमेट्रिकल ऑप्टिकल साठीच मी उद्याच देखील लेक्चर घेणार. तर लक्षात घ्या, हा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. कसं ऑप्टिकल, त्यासाठी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. सीओ आहे, त्याला 2 सीएल. आता बाहेरचा सीएल आपण सोडून देऊया, त्याचा विचार नाही करायचा. ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल साठी आपल्याला आतमधलं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. आता सीओ आहे, त्याला 2 सीएल 2 अमोनिया आणि 1 EN जॉईंट झालेला. आता याचं स्ट्रक्चर कसं असतं, सीओ त्याला ऍक्च्युली 6 बॉन्ड, कारण 1 EN डबल बॉन्ड दाखवतो, म्हणजे 2 बायडेंटेड लिगॅंड आपण त्याला म्हणतो. आता जर का दोन्ही पण क्लोरीन ऑपोजिट आहे, अमोनिया जवळ जवळ आहे, आणि या ठिकाणी असणार EN. ही एक पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी कोणकोणत्या आहेत त्या आपण बघतोय बरं, कोणकोणतं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी काढू शकतो. हे ENचं आहे. नंतर सीओ, आणखी काय पॉसिबिलिटी बघा, इथं सीएल, इथं सीएल, इथं NH3, इथं NH. आता हे पहिलं जे आपण काढलंय यामध्ये पहा, हे 2 क्लोरीन एकमेकांच्या ऑपोजिट, म्हणून याला आपण म्हणतो ट्रान्स. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा 2 क्लोरीन पण जवळ, 2 अमोनिया पण जवळ जवळ आहे, तर याला आपण म्हणतो सिस. याला आपण काय म्हणतो, सिस. आता हा आपल्याला कशामध्ये भेटू शकतो, आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम, म्हणजे ह्याचा आपण म्हणू शकतो की मिरर इमेज. या दोघांची देखील आपल्याला मिरर इमेज पाहायला भेटू शकते. या दोघांची पण काय भेटू शकते आपल्याला, मिरर इमेज पाहायला. कारण याला जर का त्यापैकी जो सिस आहे, हा सिस आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो. ट्रान्स जो आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार नाही, सिस दाखवतो. ठीक आहे. आता याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल उद्या स्ट्रक्चर सांगेन. उद्याचं लेक्चर आपलं स्पेशली जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल साठी आहे. पण सध्या पुढचं लक्षात असू द्या की हे ऑप्टिकल आयसोमेरिझम. पुढचा क्वेश्चन देखील त्यावरतीच विचारले, विच इज नॉट ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे. तर हे क्वेश्चन आपण थोडेसे बाजूला असतो. स्पेशली ह्या जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल बद्दल मला तुम्हाला उद्या सांगायचं. आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आता आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ऍक्च्युली काल मी तुम्हाला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बद्दल सांगितलं. यापैकी जे ऑप्टिकलचे क्वेश्चन्स आहेत ना मुलांना, हे आपण उद्यासाठी. ओके. 34 आणि 35. कारण काय, ती भरपूर मोठी कन्सेप्ट आहे
आणि आता ऑलरेडी 1 सव्वा तास झालाय तुम्ही लेक्चर ऐकता, ती कन्सेप्ट परत डायजेस्ट करणं तुम्हाला अवघड होऊन जाईल. म्हणून ती फ्रेशली आपण उद्याच कन्सेप्ट पाहू. आज हे फक्त छोटे छोटे 1-2 कन्सेप्ट आपण बघू. एवढेच क्वेश्चन घेऊ आपण. 36, 37, 38, 39. ओके. आता आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स सर्वांमध्ये पहा 6 लिगॅंड आहेत. 6 लिगॅंड केअरफुली बघा. सर्वांमध्ये 6 लिगॅंड म्हणजे सगळेजण ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स दाखवतात. आता ऑक्टाहायड्रलचे आपल्याला माहिती आहे 2 टाईपचे हायब्रिडायझेशन. एक असतो D2sp3 आणि एक असतो sp3d2. तर हा जो D2sp3 आहे याला म्हटलं जातं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि हा जो sp3d2 आहे याला म्हटलं जातं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. शक्यतो इनर हे कोण दाखवतात नेहमी जे स्ट्रॉंग फील्ड आहेत. ओके, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड जे आहेत ते इनर दाखवतात आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स हे वीक फील्ड लिगॅंड दाखवतात. तो शॉर्टकट मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलाय. मला आन्सर तुमच्याकडून एक्सपेक्ट आन्सर काय असेल. हा शॉर्टकट आहे. क्वेश्चन कसा पण येऊ द्या, इनर आउटर वरती क्वेश्चन आला तुम्ही याच्यातून सॉल्व्ह करू शकता. इथे त्यांनी विचारले आउटर म्हणजे थोडक्यात sp3d2. आउटर म्हणजे काय? sp3d2. मी आताच तुम्हाला काय सांगितलं, आउटर कोण दाखवतात? वीक फील्ड लिगॅंड. मग सांगा बरं इथं तुम्हाला जे ऑप्शन दाखवले त्यापैकी वीक फील्ड लिगॅंड कुठं आहे? ऑप्शन डी. ऑप्शन डी. ठीक आहे, ऑप्शन डी हेच तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं. तुमचं जे कोऑर्डिनेशनचं पुस्तक आहे म्हणजे आपल्या टेक्स्टबुक मध्ये कोऑर्डिनेशनचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये VBT ही थेरी आहे. या थेरीनुसार CO F6 आणि 3- याचं हायब्रिडायझेशन तुम्हाला बघायचं किती आहे. ते हायब्रिडायझेशन sp3d2 आलं पाहिजे आणि हे तुम्हाला चेक करायचं होमवर्क. आन्सर तर बरोबर आहे, मी सांगितलेलं शॉर्टकट मध्ये आन्सर डीच असणार, पण हे तुम्हाला चेक करायचं. ठीक आहे, हा आहे तुमचा होमवर्क. आता असाच एक 38 नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्यांनी सांगितलं स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये स्ट्रॉंगेस्ट फील्ड लिगॅंड कोणता आहे? सांगा आता स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कोणता आहे? सांगितलेलं मी तुम्हाला कालच सांगितलं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. आय थिंक आज पण सांगितलं होतं. डी. ऑप्शन डी CO. लक्षात घ्या, कार्बोनिल, सायनाइड, अमोनिया हे थोडक्यात स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. बाकीचे वॉटर, क्लोरीन, नायट्रो, NO2 हे वीक फील्ड आहे. ओके, नेक्स्ट 37 नंबरचा क्वेश्चन हा ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्याचा आहे. हा तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. ठीक आहे, कारण परत आपल्याला तेच करत बसावं लागत. एक्स घ्या, ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू काढा. तर हे तुम्ही करू शकता. सिंपल पार्ट आहे हा, जो की कालपासून आपण करतोय. बरेचसे एक्झाम्पल मी स्वतः तुम्हाला करून दाखवले. लास्ट क्वेश्चन आपण घेऊया 39 नंबरचा. त्यांनी सांगितलं विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट मोलार कंडक्टिव्हिटी. लक्षात घ्या, हायेस्ट मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे लार्ज नंबर ऑफ आयन्स. सर्वात जास्त आयन्स जो दाखवल त्यालाच आपण काय म्हणतो की तो हायेस्ट मोलार कंडक्टिव्हिटी दाखवणार. यासाठी प्रत्येकाचे आपल्याला आयन्स जे आहेत आयन्स काउंट करावे लागते.
कोणामध्ये सर्वात जास्त आयन्स आहे? याचा आन्सर पण मी तुम्हाला सांगतो. याचा आन्सर आहे ऑप्शन सी. कसं आलं ते सांगतो. पोटॅशियम फेरोसायनेट हा आहे Fe(CN6) हा याचा फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला सांगितले हायएस्ट मोलार कन्व्हिक्टी म्हणजे जास्तीत जास्त आयन्स पाहिजे, आणि यामध्ये बघा 4 K प्लस आणि 1 FeCN6 4 मायनस, म्हणजे टोटल आपल्याला 5 आयन्स भेटतात. आणि एवढे आयन्स कोणामध्येच नाही. तो ज्याच्यामध्ये जास्त आयन तो आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी देखील जास्त दाखवणार. आता बाकी तुम्ही ए, बी आणि डी ह्यामध्ये चेक करायचं की कोणामध्ये किती आयन्स प्रेझेंट आहे. 5 पेक्षा जास्त आयन्स कोणामध्येच नाही. इव्हन 5 देखील नाही. 5 पेक्षा कमीच तुम्हाला भेटतील. 4 भेटतील, 3 भेटतील, 2 भेटतील, 1 भेटतील. ठीक आहे, यापैकी काही ना काही नंबर भेटतील. 5 आणि 5 पेक्षा जास्त भेटणार नाही, कारण याचा आन्सर आहे ऑप्शन सी, ज्यामध्ये आपल्याला 5 आयन पाहायला भेटतात. ठीक आहे, नेक्स्ट पेजचा आपण एवढा पार्ट घेतलाय. बाकीचे क्वेश्चन जे आहेत बराचसा डिलीट झाला पार्ट देखील आहे. बाकीचे क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरला सॉल्व्ह करू. तुम्हाला जे मी होमवर्क करायला सांगितलं तो होमवर्क नक्की करा. 36 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय करायला लावलं मी तुम्हाला, व्हीबीटीने तुम्हाला तो ऑप्शन डी आहे त्याचा आन्सर करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं. ठीक आहे, आणि 37 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची सर्वांची, त्याच्याने तुम्हाला आन्सर टिक करायचं. IIT स्क्रीनिंग 2004 मध्ये हा क्वेश्चन विचारला. ऑलमोस्ट 40 क्वेश्चन आपले कव्हर झालेत. उद्या पण आपण काही क्वेश्चन बघूयात. बऱ्यापैकी क्वेश्चन आपले उद्या कव्हर होतील, आणि उद्या मेजरली आपण आयसोमेरिझमशी रिलेटेड क्वेश्चन, कारण तो पार्ट जो आहे तो आपला राहिलेला. जे पण आयसोमेरिझमशी रिलेटेड क्वेश्चन आहे तेच मी सेपरेट करेल. जास्त वेळ नाही, थोडा वेळ उद्या वाटलं तर यावरती लेक्चर घेऊ. ठीक आहे, मग त्यानंतर जर का वेळ भेटला उद्या आपल्याला, तर हे जे डी ब्लॉक आहे त्यामधलं 3D सिरीज कॅन्डियम टिटेनियम यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात कसं ठेवायचं. जर का टाइम भेटला तर लॅन्थेनॉइड, ऍक्टिनॉइड यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात कसं ठेवायचं तो शॉर्टकट मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे, उद्याचं लेक्चर खूप जास्त महत्वाचं आहे, कारण ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती तुमचा 7 नंबरचा चॅप्टर, 8 नंबरचा चॅप्टर आणि हा 9 नंबरचा तिन्ही पण चॅप्टर डिपेंड. ऑलरेडी मी बेसिक मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ते सांगितलं होतं, पण ते जे आहे ते ऍप्लिकेबल फक्त एस आणि पी साठी. डी आणि एफ साठी थोडस वेगळी स्ट्रॅटेजी आहे, ती मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे, मग थांबवत आपण या ठिकाणी. थँक्स फॉर द जॉईनिंग. सी यू टुमॉरो ऍट द सेम टाइम. बाय बाय अँड टेक केअर.